रामकृष्ण हरी. मी रोहिणी दिनेश रंधवे, आळंदीवरून ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटर या ठिकाणी माझ्या पायाची ट्रीटमेंट करण्यासाठी आलेली आहे. या ठिकाणी डॉक्टर ज्ञानेश्वरी इतक्या सेवाभावी वृत्तीने आणि आत्मीयतेने पेशंटचे जी काही ट्रीटमेंट आहेत ती करतात. त्यांच्याबरोबर त्यांचा स्टाफ देखील इतकी व्यवस्थित ट्रीटमेंट देतात, आपुलकीने सर्वजण बोलतात. अगदी इथे आपण कुठे वेलनेस सेंटरला तर आलेलो आहोत, पण अगदी घरात असल्यासारखं वाटतं. तिचे डॉक्टर ज्ञानेश्वरी यांचे आई बाबा हे दोघेही सर्व पेशंटशी इतक्या आत्मीयतेने, अगदी कौटुंबिक पद्धतीने, जिव्हाळ्याने त्यांना वागवतात, त्यांच्याशी संबंध प्रस्थापित होतात. त्या ताई ज्या आहेत त्या इतकं सात्विक आणि सुंदर भोजन या ठिकाणी देतात की बऱ्याच वेळा आम्ही ऐकलेलं असतं की अशा वेलनेस सेंटरला जेवण हा जो एक आहे ते कुठलं तरी उकडलेल्या पद्धतीचं जेवण वगैरे दिलं जातं, परंतु यामध्ये सात्विक तसंच पथ्यकारक आणि जे लागणार आहे परंतु अत्यंत रुचकर अशा पद्धतीने की पेशंट इथे राहणारच. कारण बऱ्याचदा आपण आहाराबरोबर उपचाराबरोबरच आहाराला सुद्धा तितकंच महत्त्व देतो जे कोणी पेशंट असतील ते. आणि अर्थातच आहार चांगला मिळाला तर पेशंट अगदी चांगल्या पद्धतीने इथे ट्रीटमेंट मिळाल्यानंतर आहार आणि ट्रीटमेंट या दोन्हीमुळे इतका फरक पडतो. सगळ्या ज्या काही थेरपीज आम्हाला दिल्या गेल्या, या थेरपीज घेताना ज्याच्या अंगी सेवाभाव वृत्ती असेल अशीच व्यक्ती हे करू शकते हे आम्हाला मनोमन पटलं. आणि या सेवाभावी वृत्तीने या सगळ्यांनी आम्हाला इथे खूप छान पद्धतीने उपचार केले आणि कोणत्याही प्रकारची फसवेगिरी नाही, अत्यंत इमानदारीने सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि वास्तविक पाहता इथले दर सुद्धा जर आपण पाहिले तर दर सुद्धा अगदी योग्य आहेत. आपण जे काही पैसे इथे देणार आहोत त्याचा पुरेपूर मोबदला जो आपला म्हणतो तो आपण इथे वसूलच होतो. इतक्या चांगल्या पद्धतीने ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटर हे चालवलं जातंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही आपला आजार असेल त्याच्यावर तिथे अतिशय व्यवस्थित उपचार करून आपल्याला त्यापासून बाहेर काढलं जातंय. आणि पंचकर्म, आयुर्वेदिक थेरपीज, शिरोधारा या गोष्टी आपण वर्षातून एकदा तरी करायलाच हव्या. आपल्या स्वतःकडे लक्ष देऊन स्वतःसाठी थोडा वेळ आपण प्रत्येक माणसाने काढायला हवा. आणि या ठिकाणी अवश्य प्रत्येकाने व्हिजिट देऊन याचा एकदा तरी तुम्ही अनुभव घ्या. वर्षातून आम्ही आता ठरवलेलं आहे, त्यामुळे वर्षातून आम्ही ठरवलंय की स्वतःसाठी आता दरवर्षी असं एक आठवड्याभराचा वेळ काढून आपण आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणार आहोत. सगळ्यांना माझं हेच सांगणं राहील की प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्या. आणि ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटरला आमच्या खूप खूप शुभेच्छा.